कथा शेवटची उडी. एक घनदाट जंगल होते. तिथं एका झाडाच्या डोलीत छोटंसं बेडूक कुटुंब राहत होतं. त्यातल्या एका छोट्याशा बेडकाला बबड्याला उड्या मारायला खूप आवडायचं. तो दिवसभर झाडांवरून, पानांवरून, दगडांवरून उड्या मारायचा. पण एकदा असंच खेळताना तो चुकून एका खोल विहिरीत पडला. विहिरीत पाणी थोडंसंच होतं, पण खोली फार होती. बबड्याने लगेच वर उडायला प्रयत्न केला. 1, 2, 3 अनेक उड्या मारल्या, पण तो वर पोहोचू शकला नाही. थकवा जाणवू लागला. डोळ्यात पाणी आलं. घाबरलेल्या बबड्या आणि आशेची किरण वरून त्याचे मित्र खाली डोकावून पाहत होते. कुणी म्हणालं, "बबड्या, तुझ्यात नाहीये एवढी ताकद. तू काही बाहेर येऊ शकणार नाही." कुणी हसत म्हणालं, "शिकण्यासाठी भारी धडा मिळाला ना आता." बबड्याचं मन खचायला लागलं. तो स्वतःला विचारायला लागला, "खरंच का मी इतका दुर्बळ आहे?" तेवढ्यात एका जुना अनुभवी बेडूक तिथे आला. त्याने बबड्याला पाहिलं आणि ओरडला, "बबड्या, थांबू नकोस. अजून एक उडी मार. ही शेवटची उडी, पण पूर्ण ताकदीने." ती शेवटची उडी आणि चमत्कार. बबड्याच्या मनात आशा जागी झाली. त्याने डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि सर्व ताकदीने उडी मारली. आणि हो, तो एकदम विहिरीच्या कड्यावर पोहोचला. सगळे मित्र आश्चर्याने टाळ्या वाजवू लागले. बबड्याचा चेहरा आनंदाने फुलला. त्याने खाली पाहिलं आणि स्वतःला म्हणाला, "ही शेवटची उडीच मला वाचवून गेली." कथेमधून काय शिकावं? आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक वेळा अशा विहिरीसारख्या अडचणी येतात. आपण प्रयत्न करतो, अपयश येतं, लोक टीका करतात. पण तेव्हा एक शेवटचा प्रयत्न संपूर्ण विश्वासाने केला तर यश निश्चित असतं. बबड्याने हार मानली असती तर तो तिथंच अडकून राहिला असता. पण शेवटची उडी ती बनली त्याला जीवनातील यशाची उडी. संदेश: कधीही थांबू नका. शेवटची उडी कधी चमत्कार घडवेल सांगता येत नाही.